नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेकरता आजचं लेक्चर अत्यंत महत्त्वाचं होणार आहे। तर यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण डिस्कस करूया। चला तर लेक्चर स्टार्ट करूया। तर बघा, पहिला प्रश्न आहे 10 डिसेंबर। 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिवस साजरा केला जातो आणि हा प्रश्न तुम्हाला येण्याचे जास्त चान्सेस आहे। का बरं? कारण बघा, मानवी हक्काचा जाहीरनामा युनो मार्फत काढण्यात आलेला होता। युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मार्फत हा जाहीरनामा 10 डिसेंबर 1948ला काढलेला होता। म्हणजेच काय आता की या जाहीरनाम्याला 75 वर्ष पूर्ण झाले आहे 2023 मध्ये। म्हणजेच तुम्हाला हा पॉईंट येऊ शकतो, ठीक आहे। आणि ही तारीख पण तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, 10 डिसेंबर 1948। मित्रांनो, युनोची स्थापना का बरं झाली होती हे थोडक्यात लक्षात घ्या। पहिलं महायुद्ध 1914 ते 18 झालं होतं, तर दुसरं महायुद्ध 1939 ते 45। तर भविष्यात असे युद्ध होऊ नये लक्षात घ्या, याकरता युनोची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 मध्ये करण्यात आली होती, असा पॉईंट लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि युनोचं जे मुख्यालय आहे ते न्यूयॉर्क USA या ठिकाणी आहे। मित्रांनो, 10 डिसेंबर जो जागतिक मानवी हक्क किंवा मानवी अधिकार दिवस होता, त्याची थीम होती या वर्षाची सर्वांसाठी स्वातंत्र्य, समानता आणि न्याय। हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या। त्यानंतर भारतीय घटनेची पहिली बैठक लक्षात असू द्या, संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला भरलेली होती। तर आपण संविधान कधी स्वीकृत केलं होतं, अर्पण केलं होतं, तर ते केलं होतं 26 नोव्हेंबर 1949ला। म्हणून संविधान दिवस 26 नोव्हेंबरला असतो। आणि अंमलबजावणी कधी झाली होती आपल्या घटनेची, ती झाली होती 26 जानेवारी 1950। सो हे शब्द लक्षात घ्या। आता हे मी इथं का बरं दिलं? कारण बघा, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे 3 वर्ड आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहे, तर फ्रान्स या देशाकडून घेतलेले आहे। आणि मिळती जुळती जी थीम आहे ते या वर्षाची संबंधित आहे। सो हा पॉईंट लक्षात असू द्या। स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आपण कोणत्या देशाकडून घेतलेला आहे, तर फ्रान्सकडून। मित्रांनो, घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य 42वी घटना दुरुस्ती 1976 अंतर्गत टाकण्यात आलेले होते। ओके, कोणत्या वर्षी टाकण्यात आले आहे मूलभूत कर्तव्य, तर 1976 लक्षात ठेवायचं आहे। आणि या अंतर्गत 51 कलम टाकण्यात आली होती। आणि लक्षात घ्या, 10 कर्तव्य ॲड करण्यात आले होते। सरदार स्वर्णसिंग समितीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेत करण्यात आलेला होता। आणि मूलभूत कर्तव्य हा कोणत्या देशाकडून घेतलेला आपण स्त्रोत आहे, तर रशिया या देशाकडून घेतलेला स्त्रोत आहे। मित्रांनो, मग घटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत, तर 11। तर मग 11वं मूलभूत कर्तव्य कधी टाकण्यात आलं होतं? 86वी घटना दुरुस्ती 2002 ओके, 11 म्हणजे के लक्षात ठेवायचा आहे। ओके, हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा। आणि 42वी घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जाते। का बरं म्हटलं जाते लघु राज्य घटना? कारण भरपूर सारे बदल 42व्या घटना दुरुस्तीनं झालेले होते। ओके, तर आपल्याला माहीत पाहिजे की ही जी घटना दुरुस्ती होती 42वीची अंमलबजावणी कधी झाली? 3 जानेवारी 1977। म्हणजेच विशेषतः मूलभूत कर्तव्यांची जी अंमलबजावणी झाली ते 3 जानेवारी 1977 लक्षात ठेवा। आणि नागरिक मूलभूत कर्तव्य दिवस कधी असतो? 3 जानेवारी। ओके, हा पॉईंट पाठ ठेवा। चला, त्यानंतर 10 डिसेंबर। आता 10 डिसेंबरला अल्फ्रेड नोबेल यांचा जन्मदिवस सुद्धा असतो। त्यामुळे लक्षात घ्या, नोबेलचं जे वितरण केलं जाते ते 10 डिसेंबरलाच केलं जाते। ओके, आणि नोबेलची सुरुवात कधी झाली होती? 1901 मध्ये 5 क्षेत्रामध्ये। आणि 6वं जे क्षेत्र होतं अर्थशास्त्र, ते कोणत्या वर्षी देशी आणण्यात आलं होतं किंवा सुरू करण्यात आलं होतं, ते मला नक्की सांगा की अर्थशास्त्राला नोबेल केव्हा सुरू झालेला होता। ओके, आता काही महत्त्वाचे नोबेल आहे, मी 3 नोबेल इथं कव्हर करून देतो, कारण प्रश्न जर आला तर तुम्हाला या 3 नोबेलमधून येऊ शकतो। की शांततेचा 2023चा नोबेल कोणाला मिळालेला आहे? नर्गिस मोहम्मदी यांना मिळालेला आहे। त्या इराण या देशाचे आहे। आणि महिलांच्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी आवाज उठवलेला आहे मित्रांनो। ओके, साहित्यातला नोबेल कोणाला भेटलेला आहे? तर जॉन फॉसी यांना मिळालेला आहे। ते नॉर्वे या देशाचे आहे। कोणत्या देशाचे आहे? नॉर्वे या देशाचे। त्यानंतर अर्थशास्त्राचा नोबेल कोणाला मिळालेला आहे? तर क्लॉडिया गोल्डिन यांना मिळालेला आहे। त्या USA आहे, अमेरिकेच्या आहे। त्यांना कामगार विश्वामध्ये महिलांची भागीदारी आणि श्रम बाजार याबद्दल संशोधन केलं, त्यामुळे त्यांना अर्थशास्त्राचा हा नोबेल मिळालेला आहे। आणि त्या तिसऱ्याच महिला ठरलेल्या आहे ज्यांना अर्थशास्त्रातला नोबेल मिळालेला आहे। ओके, सो गोल्ड लक्षात ठेवायचं अर्थशास्त्र, ठीक आहे। त्यानंतर लक्षात घ्या, जॉन लक्षात ठेवायचं आहे साहित्य, ठीक आहे। आणि महिलांसंबंधित आहे शांततेसंबंधित नर्गिस मोहम्मदी। तर असे कीवर्ड पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही, असे कीवर्ड लक्षात ठेवायचे आहे आपल्याला। ओके, चला आता G20 बद्दल बघूया। तुम्हाला सर्वांना माहित आहे की G20ची परिषद यावर्षी आपल्या भारतामध्ये पार पडलेली होती। तर G20ची स्थापना कधीची आहे? 26 सप्टेंबर 1999ची आहे। ओके, अलीकडेच डिपार्टमेंटल PSI झाला, त्याच्यामध्ये G20चे सदस्य देश विचारलेले होते। ओके, आणि लक्षात असू द्या, आता G20 हे G21 होणार आहे, कारण त्याच्यामध्ये एक नवीन संघटना आलेली आहे, आफ्रिकन युनियन।
तर हा एक पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवा। आणि बघा G20ला मुख्यालय आहे का, तर G20ला मुख्यालय नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे G20चा भारत काय आहे मित्रांनो, सदस्य आहे। भारत सदस्य आहे मात्र पाकिस्तान सदस्य नाही, हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा एक प्रश्न बघा, जागतिक पर्यटन दिवस कधी असतो, सप्टेंबरला, आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हटलं तर 25 जानेवारी। हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा, राष्ट्रीय 25 जानेवारीला आणि जागतिक 27 सप्टेंबरला। मित्रांनो या वर्षाची थीम हे डिपार्टमेंटल PSI मध्ये विचारलेली आहे, पर्यटन आणि हरित गुंतवणूक, ठीक आहे, टुरिझम अँड ग्रीन इन्व्हेस्टमेंट। मोस्ट टाइमपी करा, रिपीट क्वेश्चन येऊ शकतो। सर्वाधिक भ्रष्टाचाराचे गुन्हे कोणत्या राज्यामध्ये झालेले आहे, तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच झालेले आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या। कोणाचा रिपोर्ट आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा काय आहे, रिपोर्ट आहे। आणि ब्युरोचं स्पेलिंग हे व्यवस्थित पाठ करून घ्या, ओके, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे। त्यानंतर पहा 11 डिसेंबर, 11 डिसेंबरला मित्रांनो जागतिक पर्वत दिवस असतो। विधान चुकी बरोबर, तर बरोबर आहे, जागतिक पर्वत दिवस हा 11 डिसेंबरला असतो। आणि सुरुवात कधी झाली होती, 2003 पासून, ओके। तर पहा 2023 ची थीम कोणती आहे, रिस्टोरिंग माउंटेन इकोसिस्टीम, ओके। जागतिक पर्वत दिनाची थीम आहे रिस्टोरिंग माउंटेन इकोसिस्टीम, हा पॉईंट लक्षात ठेवा। आणि बघा मित्रांनो युनिसेफची स्थापना ही 11 डिसेंबर 1946 मध्ये करण्यात आली होती आणि मुख्यालय आहे न्यूयॉर्क USA या ठिकाणी, ओके। युनिसेफचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क USA। युनेस्को म्हटलं तर त्याचं मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्सला, ओके। तर हा पॉईंट लक्षात ठेवा येते, ओके मित्रांनो। तर पर्टिक्युलर नॉलेजवरचं करंट अफेअर नक्कीच तुम्हाला चांगलं वाटत असेल आणि तुमचं सहकार्य पण मोठ्या प्रमाणात लाभत आहे मित्रांनो। तर आपल्या व्हिडिओंना जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करत चला, ठीक आहे। तर बघा पूर्व विभागीय परिषद 2023, ओके, ही पार पडलेली आहे पाटणा बिहार या ठिकाणी। मित्रांनो हे विभागीय परिषद काय आहे ते समजून घेऊया आपण। या विभागीय परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असतात। विभागीय परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात का, मग नाही, तर कोण असतात, ते असतात केंद्रीय गृहमंत्री। उपाध्यक्ष कोण असतात, संबंधित राज्याचे मुख्यमंत्री हे एका वर्षासाठी आळीपिढीने उपाध्यक्ष राहतात। आळीपाळीने उपाध्यक्ष राहतात, म्हणजे एका वर्षासाठी दुसऱ्या राज्याचा, एका वर्षासाठी दुसऱ्या राज्याचा, असं एक वर्षासाठी मुख्यमंत्री हे काय असतात, उपाध्यक्ष असतात त्या विभागीय परिषदेमध्ये। आता एक पॉईंट लक्षात घ्या, विभागीय परिषद घटनात्मक आहे की वैधानिक आहे, तर विभागीय परिषद वैधानिक आहे। का बरं, 1955 नुसार विभागीय परिषदेची स्थापना करण्यात आली होती, त्यामुळे महत्त्वाचं आहे, ओके। आणि वैधानिक आयोग जो हा कायद्याद्वारे निर्माण केलेला असतो, तर घटनात्मक आयोग घटनेत उल्लेख असतो किंवा घटना दुरुस्तीने तो टाकण्यात आलेला असतो। जसं आता 280 काय आहे, वित्त आयोग, तर मग वित्त आयोग काय आहे, घटनात्मक आयोग आहे, ओके। हा एक पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्यानंतर पहा राज्य पुनर्रचना कायदा 1955 नुसार मग काय काय स्थापन झालं, उत्तर विभागीय परिषद नवी दिल्लीला आहे, दक्षिण विभागीय परिषद चेन्नईला आहे, पूर्व विभागीय परिषद कोलकात्याला आहे, तर पश्चिम विभागीय परिषद मुंबईला आहे, ओके। सो मेन ठिकाणं लक्षात ठेवा, उत्तरेकडे दिल्ली आहे, दक्षिणेकडे चेन्नई आहे, पूर्वेकडे कोलकाता आणि पश्चिमेकडे मुंबई आहे। आणि मध्य विभागीय परिषदेचं मुख्यालय अलाहाबादला आहे। तर हे सर्व 1956 आहे। परंतु साऊ विभागीय परिषद, ईशान्य विभागीय परिषद हे शिलाँगला स्थापन करण्यात आली होती 1971 मध्ये। तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे, इथे प्रश्न येऊ शकतो आपल्याला, ओके। चला मग मी नीती आयोगाबद्दल काही पॉईंट सांगतो। नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। इन्स्टिट्यूशन लक्षात ठेवायचं, ओके, इन्स्टिट्यूट नाही, इन्स्टिट्यूशन। सो नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015ला करण्यात आली होती नियोजन आयोगाच्या जागी मित्रांनो, लक्षात असू द्या, कशाच्या जागी, नियोजन आयोगाच्या जागी। आणि तुम्हाला विचारलं नियोजन आयोग कधीचा, तर 15 मार्च 1950चा होता। आता हा रद्द झालेला आहे कारण त्या जागी आलेला आहे आपला नीती आयोग, ओके। नीती आयोगाला थिंक टँक म्हणून सुद्धा ओळखलं जाते। नीती आयोगाचे पंतप्रधान हे अध्यक्ष असतात, ओके। आणि सध्या पंतप्रधान कोण आहे आपल्या देशाचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी। आणि उपाध्यक्ष कोण आहे, हा प्रश्न ऑनलाईनर येऊ शकतो, डॉक्टर सुमन बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहे। तर नीती आयोगाचे चौथे CEO कोण आहे, तर ते आहे BVR सुब्रमण्यम। या अगोदर परमेश्वरन अय्यर होते, आता झालेले आहे BVR सुब्रमण्यम। सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। त्यानंतर G20 म्हणजे परिषद 2023 भारतामध्ये पार पडलेली आहे, तर पुढच्या वर्षीची 2024 ची परिषद हे ब्राझील या हा पॉईंट इथे लक्षात घ्या मित्रांनो, ओके। 2024 आला म्हणून सांगतो, आता नवीन वर्ष येत आहे, त्यामुळे सर्वांनी आपापल्या कामाला लागा आणि अभ्यास चांगला करा मित्रांनो, कारण जागा पण भरपूर आहे, ओके। आपण म्हणतो ना की 1 तारीख आलं की करण, किंवा मग सोमवार आलं की करल, किंवा मग नवीन वर्ष आलं म्हणजे करेल। तर या वर्षी बघा 1 तारीखही आहे,
सोमवार पण आहे आणि 2024 पण वर्ष आहे. एकदा कॅलेंडरमध्ये बघून घ्या, म्हणजे आता आपण कुठलीही बहाणीबाजी करणार नाही आणि आपलं टार्गेट सुरू ठेवणार आहे. टार्गेट फोकस करा, अभ्यास करा आणि आपली जी पोस्ट आहे ती मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. ओके, तर बघा COP28 कुठं पार पडलेली आहे? संयुक्त अरब अमिरात 2023. आणि COP27 जी होती 22ची ते इजिप्त या देशामध्ये म्हणजे मिस्र या देशामध्ये पार पडलेली होती. ओके, सो पाठ ठेवा, दोन्ही पॉईंट इम्पॉर्टंट आहे. मग मित्रांनो COP26 कुठं पार पडली असा जर प्रश्न आला तर तो आहे ग्लासगो स्कॉटलँड 2021. तर जोड्या लावणीसाठी विचारला जाऊ शकते, पाठ ठेवा. आणि हवामान बदला संबंधित ह्या परिषदा असतात. त्यानंतर पहा, जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा 2024 कुठं होणार आहे? ओके, निगमबो चीन या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला माहीत असलं पाहिजे आपल्या भारतातील स्टार खेळाडू आहे मीराबाई चानू, ज्यांनी रौप्य पदक आपल्याला टोकियोमध्ये ऑलिम्पिक 2020 मिळवून दिलेलं होतं. ओके, मीराबाई चानू यांनी, आणि त्या मणिपूरच्या आहे. आणि कर्णम मल्लेश्वरी यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पहिल्यांदा आपल्याला कांस्य पदक सिडनी ऑलिम्पिक 2000 जिंकून दिलेलं होतं. सो हे दोन्ही पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. चला, कलम 370 रद्द करण्याचा निर्णय तुम्हाला माहीत असेल सर्वांना की सर्वोच्च न्यायालयाने काय केलेला आहे? निर्णय कायम ठेवलेला आहे, म्हणजे याला वैध मानलेला आहे 370 रद्द करण्याला. मग 370 या कलमीचा कोणत्या भागामध्ये समावेश आहे असा प्रश्न येऊ शकतो? तर भाग 21 मध्ये, आणि जम्मू आणि काश्मीर संबंधित ही कलम आहे. 370चा मग मसुदा कोण तयार केला होता? तर तो केलेला होता HVR अय्यंगार यांनी. ओके, माउंट बॅटन योजना 3 जून 1947ची होती आणि यानुसारच भारत पाकिस्तानची फाळणी झाली होती. बघा मित्रांनो, मुस्लिम लीगची स्थापना ही 30 डिसेंबर 1906ला ढाका या ठिकाणी झाली होती. हा प्रश्न अलीकडेच डिपार्टमेंटल PSI मध्ये विचारण्यात आलेला होता. तर आता पुढचा प्रश्न काय होऊ शकतो की मुस्लिम लीगचे पहिले अधिवेशन कुठं भरलं होतं? कराची या ठिकाणी. सो मुस्लिम लीगचं पहिलं अधिवेशन कुठं भरलं होतं? कराची या ठिकाणी. सो हे दोन्ही पॉईंट मला तुम्ही व्यवस्थित पाठ करून द्या मित्रांनो. ओके, चला, कामगार चळवळी संबंधित 2-3 पॉईंट कव्हर केलेले आहे. 1918 मध्ये मद्रास लेबर युनियन आपल्या इथं स्थापन केलं होतं BP वाडिया यांनी. त्यानंतर 1884 मध्ये मद्रास महाजन सभा अय्यर आणि चार्लू आणि इतर काही व्यक्तींनी स्थापन केलेली होती. त्यानंतर सोशल सर्व्हिस लीग 1911 पाठ ठेवला. सोशल सर्व्हिस लीग आहे SM जोशी, ठीक आहे. आणि 1884 मध्ये बॉम्बे हँडमिल असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? नारायण मेघाजी लोखंडे, ज्यांना कामगार चळवळीचे जनक म्हणतात. आणि लक्षात असू द्या, नारायण मेघाजी लोखंडे दीनबंधू हे वृत्तपत्र चालवत होते मुंबईमधून. ओके, हेच पुण्यामधून कोण चालवत होते? कृष्णराव भालेकर, जे की त्याचे संस्थापक होते. 1 जानेवारी 1877 मध्ये दीनबंधू कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले होते, लक्षात असू द्या. आणि दीनबंधू हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचं मुखपत्र पण होतं. आणि सत्यशोधक समाज हा 1873चा आहे मित्रांनो. त्याच्या स्थापनेला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. ओके, सो हा पॉईंट जोड्या लावणीमध्ये तुम्हाला येऊ शकतो, ठीक आहे. व्यवस्थित पाठ करून घ्या. चला, त्यानंतर एक एक्स्ट्रा पॉईंट सांगतो तुम्हाला. अरवली पर्वत जो आहे, ओके, याला प्राचीन पर्वत म्हटलं जाते, म्हणजे सर्वात प्राचीन पर्वत आहे वली पर्वत आहे, ठीक आहे. आणि हा राजस्थानमध्ये आढळतो. विशेषतः यामधील सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर 1722 मीटर. ओके, सातपुड्यातलं सर्वोच्च शिखर म्हटलं तर ते आहे धूपगड 1350. आणि महाराष्ट्रातील सातपुड्यातलं जर म्हटलं तर ते आहे अस्तंबा नंदुरबार 1325. म्हणजे पूर्ण भारतामध्ये जर सातपुड्याचा विचार केला तर त्याच्यातला सर्वात उंच आहे धूपगड, जे की MP मध्ये आहे. आणि महाराष्ट्रातील सातपुड्याचा विचार केला तर ते आहे अस्तंबा 1325, जे की नंदुरबार या जिल्ह्यामध्ये येते. पर्वताची टोटल जी लांबी आहे ती आहे 1600 किलोमीटर. पण महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची किंवा पश्चिम घाटाची जी लांबी आहे ती आहे फक्त 440 किलोमीटर. तर ती आहे मित्रांनो 440 किलोमीटर. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. ओके, मग पूर्ण सह्याद्री पर्वतातलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर ते आहे अण्णामुळई 2695 मीटर. परंतु महाराष्ट्रातील सह्याद्रीतलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? कळसुबाई, जे की अहमदनगरमध्ये येते 1646 मीटर. सो हे अशा पद्धतीनं अभ्यास करणं आवश्यक आहे मित्रांनो. ओके, म्हणजे तुम्ही करंट अफेअरमधून सब्जेक्टमध्ये जाणं आवश्यक आहे. आणि जर असा तुम्ही अभ्यास केला ना तर तुमचा सिलेबस आपोआपच कव्हर होते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं काय आहे? आवश्यक आहे, ठीक आहे. आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करून देत आहे. फक्त तुमचं काम आहे की ते रेग्युलर लिहून घेणं व्यवस्थित नोटबुकमध्ये. म्हणजे फक्त व्हिडिओ बघायचा नाही तर तो लिहून सुद्धा घ्यायचा, इतकाच इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, भारतामध्ये किती अल्पसंख्याक धर्म आहे? तर ते आहे एकूण 6. यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन, ठीक आहे. याच्यामध्ये ज्यू धर्म हा अल्पसंख्याक धर्म नाही. हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या. मग अल्पसंख्याकाची व्याख्या घटनेमध्ये आहे का? तर नाही. अल्पसंख्याकांची व्याख्या हे आपल्या घटनेमध्ये सांगण्यात आलेली नाही, परंतु 2 कलमा मात्र नक्कीच आहे भाग 3 मध्ये. तो आपल्या घटनेमध्ये भाग 3 मध्ये ह्या 2 कलमा देण्यात आलेल्या आहेत, त्या व्यवस्थित बघा. कलम 29 काय म्हणते? भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अल्पसंख्याकाचा हक्क कोणत्या कलमाने देण्यात आलेला आहे? कलम 29.
तर कलम 30 काय म्हणते, शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा त्यांना काय देण्यात आलेला आहे, अधिकार देण्यात आलेला आहे अल्पसंख्याक लोकांना. त्याचप्रमाणे 350 बी लक्षात ठेवायचा आहे, अल्पसंख्याक भाषिक अधिकारी. ओके. आणि 350 ए म्हटलं तर मातृभाषेतून शिक्षण देणे, हे सर्वांसाठी कलम आहे, महत्त्वाचे आहे. 350 ए मातृभाषेतून शिक्षण देणे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे, तर कलम आहे 131. ओके. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, कोणती कलम आहे, 129. ओके. आणि सर्वोच्च न्यायालयाचा न्यायालयीन पुनर्विलोकनाची कलम कोणती आहे, 137. तर 3 कलम सांगितलेले आहे, व्यवस्थित पाठ करून घ्या. ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट, कॅबिनेट मिशनला त्रिमंत्री योजना म्हटलं जाते आणि या त्रिमंत्री योजनेची किंवा कॅबिनेट मिशनची स्थापना ही 16 मे 1946ला करण्यात आली होती आणि याच कॅबिनेट मिशननुसार भारतामध्ये संविधान सभेची काय करण्यात आली होती, स्थापना करण्यात आली होती, घटना समितीची स्थापना करण्यात आली होती. ओके. संविधान सभा म्हणजेच घटना समिती. आता पहा, यामध्ये 3 जण होते, त्रिमंत्री योजना आहे. तर एक होते पॅथिक लॉरेन्स जे की अध्यक्ष होते, एक आहे स्टॅफर्ड क्रिप्स आणि एक आहे एव्ही अलेक्झांडर. तर 3 सदस्य पण तुम्हाला पेपरमध्ये, हे 3 नावे पण तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाऊ शकते. सो कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष होते पॅथिक लॉरेन्स. मग आता कॅबिनेट मिशननुसार एकूण सदस्य संख्या ठरली होती संविधान सभेची 389. ठीक आहे. जे की ब्रिटिश प्रांतातून 292, कमिशनर प्रांतातून 4 आणि संस्थानिक 93. आता बघा, ब्रिटिश प्रांत म्हटलं तर 292 घ्यायचं, पण ब्रिटिश भारत जर म्हटलं तर हे 296 घ्यायचे. ओके. कारण याच्यामध्ये हे 4 पण येते, ब्रिटिश भारत शब्द वापरला तर. परंतु ब्रिटिश प्रांत म्हटलं तर 292, कमिशनर 4 आणि संस्थानिक 93. परंतु संस्थानिकांनी निवडणुकीत भाग घेतला नाही, म्हणून निवडणुका ह्या 296 जागेवर झाल्या होत्या. आणि त्यामध्ये बघा, काँग्रेस 208, मुस्लिम लीगने इथे 78 नाही, मुस्लिम लीगने एकूण 73 जागा जिंकलेल्या होत्या. लक्षात असू द्या, मुस्लिम लीगने एकूण 73 जागा जिंकलेल्या होत्या, तर इतर 15 जागा होत्या. अशा 296 जागा. यामध्ये 15 मध्ये लक्षात असू द्या 7 पक्ष असे होते की ज्यांना एक जागा मिळालेली होती. ओके. सो ते 7 पक्ष कोणते आहे, नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्यांना एक जागा मिळाली होती. आणि 8 काय होते, अपक्ष होते. ओके. सो मुस्लिम लीग 73 लक्षात ठेवायच्या आहे जागा. ओके. काँग्रेस 208, इतर 15. आणि ह्या 296 मध्ये एकूण महिला किती होत्या, तर त्या होत्या 15. म्हणजे संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला सदस्य होत्या. ओके. त्यामध्ये सरोजिनी नायडू होत्या, ज्या की उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या होत्या. त्यानंतर सुचेता कृपलानी होत्या, ज्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या. या पद्धतीनं मग घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला झाली होती. पहिले अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा, जे की तात्पुरते होते, हंगामी होते. आणि उपाध्यक्ष होते फ्रँक अँथोनी. त्यानंतर तिथून 2 दिवसानंतर म्हणजे 11 डिसेंबर 1946ला संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि तिथून 2 दिवसानं 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टांचा ठराव मांडला होता पंडित नेहरू यांनी. आणि त्यांच्या उद्दिष्टांच्या ठरावाला स्वीकृती हे 22 जानेवारी 1947ला मिळालेली होती. स्वीकार झालेला होता 22 जानेवारी 1947. सो एवढे पॉईंट तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या, कारण यावरती तुम्हाला प्रश्न दिसू शकते मित्रांनो. ओके. सो येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा डाटा आहे हा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. जगातील पहिले मिथेन संचलित रॉकेट कोणते आहे, तर ZHUQUE. ओके. 2Y3 हे चीनने बनवलेले आहे, लक्षात असू द्या. ओके. मिथेन संचलित रॉकेट तयार करणारा पहिला देश कोणता, चीन, असं जस्ट लक्षात ठेवा. LPG, आता इथे लक्षात असू द्या, एक पॉईंट लक्षात ठेवा सर्वांनी, इथे एक पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवा. LPG म्हणजे होते लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. त्याच्यामध्ये प्रोपेन आणि ब्युटेन हे 2 घटक असते आणि त्याच्यामध्ये प्रोपेन 30%, तर ब्युटेन हा 70% इतका असतो. ओके. आणि LPG गॅस सिलेंडर संबंधित आपल्या इथं उज्ज्वला योजना पण सुरू करण्यात आली होती, हे पॉईंट लक्षात असू द्या. आणि उज्ज्वला योजना होती मित्रांनो 1 मे 2016ची. सिलेंडर वाटपासंबंधित ही योजना होती. मिथेनचं रेणूसूत्र लक्षात असू द्या CH4, इथेनचं आहे C2H6, प्रोपेनचा आहे C3H8 आणि ब्युटेनचा आहे C4H10. पाठ कसा ठेवा बघा, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन लिहून घ्यायचं. C म्हणजे इथं 1 आहे, तर इथं 2 3 4 आणि इथं 4 आहे, तर 4 6 8 10. ओके. सो इथं 1 2 3 4 आणि इथं 2 2च्या गॅपने इथं लक्षात ठेवायचं 4 6 8 10 या पद्धतीनं लक्षात ठेवा. ओके. सो चला, मिथेन इथे होतं म्हणून मी हा मिथेनचा पॉईंट तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे. मिथेनला मार्श गॅस म्हणतात. आणि बघा, भाताची जी शेती असते त्याच्यामधून मिथेन वायू मोठ्या प्रमाणात निघतो. दलदलीच्या प्रदेशामध्ये मिथेन वायू आढळतो. राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहे भजनलाल शर्मा. ओके. आणि राजस्थानच्या ज्या विधानसभा आहे त्याची सदस्य संख्या ही 200 होती, बट इलेक्शन 199 जागेवर पार पडलेलं आहे, एका ठिकाणी इलेक्शन पार पडलेलं नाही आहे. आणि सरिस्का, रणथंबोर, भरतपूर हे जे उद्यान आहे हे राजस्थानमध्ये येतात. कोणकोणते, सरिस्का, रणथंबोर आणि भरतपूर. आणि तिथे रावता भाटा अणुऊर्जा प्रकल्पसुद्धा आहे.
क्षेत्रफळानं सगळ्यात मोठं राज्य भारतातलं राजस्थान आहे, 2 नंबर मध्य प्रदेश आहे आणि 3 नंबर आहे आपलं महाराष्ट्र. तर लोकसंख्येत पहिला यूपीचा लागतो, दुसरा महाराष्ट्राचा लागतो आणि तिसरा बिहारचा लागतो. म्हणजे क्षेत्रफळात महाराष्ट्र तिसरा तर लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. लक्षात असू द्या. इथे बघा राजस्थानचं क्षेत्रफळ आहे 3,42,239 चौरस किलोमीटर, मध्य प्रदेश आहे 3,08,252 आणि महाराष्ट्र आहे 3,07,713. तर हे तिन्ही पाठ असू द्या. कसं पाठ ठेवा 342, 308, 307 अशा पद्धतीनं लक्षात ठेवा रफली. ओके. त्यानंतर पहा मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री कोण झालेले आहे? मोहन यादव. आणि राष्ट्रीय उद्यान आहे तिथलं बांधवगड, कुनो, कान्हा, पेंच हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील किती जिल्हे लागलेले? धुळे, जळगाव म्हणजे खानदेश, बुलढाणा, अमरावती, इकडे आहे नागपूर, भंडारा, गोंदिया. तर अशा पद्धतीने हे 8ही जिल्हे पाठ ठेवा. कर्नाटकला किती जिल्ह्यांची सीमा लागली असा प्रश्न आला तर उत्तर आहे 7. ओके. चला 33वा व्यास सन्मान पुरस्कार 2023 पुष्पा भारती यांना देण्यात आलेला आहे. पुस्तक आहे त्यांचं यादे यादे और यादे. या पुस्तकासाठी त्यांना हा व्यास सन्मान मिळालेला आहे 33वा. मग 32वा कोणाला मिळाला होता? ज्ञान चतुर्वेदी यांना पागलखाना या पुस्तकासाठी, या साहित्यासाठी. के बिर्ला फाउंडेशनतर्फे 1991 पासून हा पुरस्कार दिला जातो. के बिर्ला फाउंडेशन वगैरे टाकू शकतो ऑप्शनमध्ये, पण आपण लक्षात ठेवा के बिर्ला फाउंडेशन 1991. यामार्फत 3 पुरस्कार स्थापन करण्यात आले होते: व्यास, सरस्वती आणि बिहारी पुरस्कार. बिहारी पुरस्कार हा राजस्थानी भाषेसाठी आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा, नाहीतर बिहारी कराल तिथे. ओके. चला त्यानंतर बघा COP28ची परिषद दुबई UAE या ठिकाणी पार पडणार आहे. त्यानंतर बघा दुबई UAE या ठिकाणी पार पडली. COP27 इजिप्त मिस्र 2022 आताच पाहिलं. ग्लासगो स्कॉटलँड 2021. ओके. हे तर 3 परिषदा आपल्या पाठच आहे. आणि COP21 पॅरिस फ्रान्स 2015. हे का बरं मी इथं घेतलं? कारण याला पॅरिस करार म्हणतात मित्रांनो. ओके. लक्षात घ्या. हवामान बदलासंबंधित पॅरिस करारची कोणती बैठक होती असा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. COP21 लक्षात असू द्या. आणि COP1 केव्हा पार पडली होती? COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टी. केव्हा पार पडली होती? पहिली तर 1995 मध्ये. आणि कुठे पार पडली होती? बर्लिन, जर्मनी. येऊ शकते ऑनलाईनर क्वेश्चन, पहिली वगैरे येऊ शकते. स्टॅटिक जे आपलं जनरल नॉलेज असते, GK असते, त्याच्यामधून ते विचारलं जाते. ओके. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. तर स्टॅटिक म्हणजे काय होते मित्रांनो? स्टॅटिक म्हणजे काय होते? स्टॅटिक म्हणजे जे जुनं आहे, जे स्थिर आहे, पहिलीच बैठक असणार आहे. ठीक आहे. आणि डायनॅमिक म्हणजे काय? बदलणारी. आता COP20 म्हणजे काय? COP28च्या जागी COP29 येईल, COP2030 येणार, तर या पद्धतीनं. ओके. सो ह्या पॉईंट तुम्हाला, हे पॉईंट इथे लक्षात ठेवायचे आहे. अशा पद्धतीनं अभ्यास करायचा. आणि बघा संयुक्त अरब अमिरातली आता ही COP28 पार पडलेली आहे. तर संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी COP28 पार पडलेली आहे. तर मग UAE मध्ये 7 प्रांत आहे मित्रांनो. ओके. 7 प्रांत म्हणू शकता तुम्ही याला. तर हे कोणकोणते आहे? अबुधाबी, शारजाह, दुबई, अल कुवेन, अजमान, फुजर इराही, रस अल खैमा. ठीक आहे. याची इंग्लिश नावं पण मी खाली दिलेली आहे, लक्षात असू द्या. एक क्वाड आहे. क्वाडची स्थापना 2007ची आहे आणि याच्या अंतर्गत 4 देश येतात. एक येते इंडिया, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. आणि या 4 देशांचा एक युद्ध सराव पण आहे, नाव आहे मलबार युद्ध सराव. ओके. त्यानंतर पहा कार्बन न्यूट्रल टार्गेट. ओके. सो ठेवलेला आहे काही देशांनी. इंडियाला 2070 पर्यंत कार्बन न्यूट्रल व्हायचं आहे, कार्बनचं प्रमाण कमी करायचं आहे. चीनला 2060 आणि अमेरिकेला 2050. सो अमेरिकेला लवकर सांगितलेलं आहे 2050 पर्यंत, चीनला 2060, आपल्याला आहे 2070. सो आपलं टार्गेट मोस्ट इम्पॉर्टंट करा 2070. ठीक आहे. कारण यावरतीच तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक. हे होते सर्व महत्त्वाचे प्रश्न. लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा. आणि काही जर तुम्हाला वाटत असेल की आणखी काही नवीन घेऊन यायचं असेल तर ते पण मला तुम्ही सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. आणि 100% जो आहे तो तुमचा रिझल्ट जो आहे मित्रांनो, आणि पेपर सोपाच असतो, आत्मविश्वासाने समोर जा. नक्कीच तुमचा पेपर काय जाणार आहे मित्रांनो? चांगला जाणार आहे. ठीक आहे. सो पेपरसाठी माझ्याकडून ऑल द बेस्ट. आणि जर तुम्हाला करंट अफेअरचे वगैरे प्रश्न आपल्या लेक्चरमध्ये आले असले तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये येऊन मेसेज कराल. ओके. माझ्याकडून पेपरसाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. टेक केअर अँड थँक्यू सो मच.